मला अक्कल नाही, तू काय म्हणला होता ओबीसीत मराठ्याला येऊन देणार नाही. मला अक्कल नसून आणले की नाही मराठी ओबीसी आरक्षणात. तुला जर एवढी अक्कल आहे तर तू जेलला कांदे खायला गेलाच कशाला? मी एकच व्हिडिओ ऐकला होता नवे बांधवाचा. बा 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 अशा बेकार शिया होत्या. मी अर्धाच ऐकला आणि मोबाईलच फेकून दिला हो. तरी त्याला लाज नाही, तरी बिनलाजसारखा तसाच चलवतोय म्हणतो. मी एकाच घरासाठी बोललो होतो. मी याचिका दाखल करायला लावल्यात पडद्याच्या पाठीमागून. याने 3 वेळेस आत्तापर्यंत आरक्षण घातलंय आपलं. कारण मागचा सुद्धा अभ्यास ठेवत जा जवळ. या अधिसूचनेच्या विरोधात सुद्धा याचिका केली. त्याला एवढी सुद्धा अक्कल नाही की अधिसूचना चॅलेंज नाही करता येत. आणि तो मलाच म्हणतो अक्कल नाही. बरं मला अक्कल नाही तर जाऊन दे, तो या मनाने होऊन द्या. मला अक्कल नाही, तू काय म्हणला होता ओबीसीत मराठ्याला येऊन देणार नाही. मला अक्कल नसून आणले की नाही मराठी ओबीसी आरक्षणात. आणि तुला जर एवढी अक्कल आहे तर तू जेलला कांदे खायला गेलाच कशाला? तुझे तू अडचणीत आला, तो सगळं कुटुंब तो अडचणीत आणलं, सगळा ओबीसी बांधव बी तो अडचणीत आणला. आता तुझ्या परवा दिवशी नगरच्या सभेतून त्या नावे बांधवालाच म्हणलं मराठीत चप्प्या करू नका. मला वाटलं आपलेच एडपट आपलेच नमुने आहेत का? अर त्यांचं झालं बेकार आहे. मी एकच व्हिडिओ ऐकला होता नवे बांधवाचा. बा 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 अशा बेकार शिया होत्या. मी अर्धाच ऐकला आणि मोबाईलच फेकून दिला हो. तरी त्याला लाज नाही, तरी बिनलाजसारखा तसाच चलवतोय म्हणतो. मी एकाच घरासाठी बोललो होतो. तू थांब रे बेट्या, एकदा आरक्षण मिळून तुला काचका दाखवतो मी काय. तो आहे किती दम आहे मला एकदा बघायचं आहे. तू थांब थोडे, एकदा आरक्षण मिळून दे. तवर तुला काय करायचं तर कर. आणि तवर मराठी तुम्ही शांत राहा. एकदा आरक्षण मिळून द्या, मग आपण दोघं एकाच गल्लीत येत बघूच तेवढ्यात किती दम आहे. तू जर पडद्याच्या पाठीमागून मराठ्यांचं आरक्षण आता पुन्हा घालायचा प्रयत्न केला, एकदा माननीय गायकवाड साहेबांच्या आयोगाचा विरोधात जाऊन ते हे आरक्षण घातलं, राणे साहेबांच्या समितीचं घातलं, ओबीसीच्या मराठ्यांना सवलती मिळाल्या होत्या तेही घातल्या. आता 4थ्या वेळेस माझ्या मराठा समाजानं ताकदीनं लढून या सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणलाय. हा जर तू घालण्याचा प्रयत्न केला आणि जर याच्याशी काही दगाफटका झाला तर मंडल कमिशन मी चॅलेंज केला म्हणून समज. मंडल कमिशन चॅलेंज करणार म्हणजे करणार. त्याला एकट्यालाच माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय म्हणून. आणि मला बी माहिती मंडल राज्यानं स्वीकारला का केंद्राने स्वीकारला हे त्याला चांगलं माहिती. मान्य सुप्रीम कोर्टानं मंडळ स्वीकारला का नाही स्वीकारला हेही त्याला माहिती. त्याच्यामुळं नगरच्या भाषणातला त्याचा नुसता चेहरा बघा लालच झालता असा तंबाटे खाल्ल्यावर. त्याला वाटलं हे इतकं नमुना लागलाय आंदोलक, हे 100% चॅलेंज करेल. पण मी या श्रीगोंदा नगरीतून जाहीर सांगतो, तुमच्यासारखी नियत नाही आमची. आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवाचं नाही वाटोळा करायचं, आम्ही नाही चॅलेंज करणार. कारण 27% आरक्षण तुमचं देशातलं सगळंचे सगळं उडतंय आणि एका दणक्यातच उडतंय ते. पण आमची नियत तुमच्यासारखी नाही गोरगरिबांच्या लेकराची वाटोळ करायची. पण याच्यात एक आठ आहे आमची. ओबीसी बांधवांनी सुद्धा त्याला फोन करून सांगायचं, तू गप झोप घरी, तू आमच्यात विनाकारण आमचं आरक्षण घालशील, तू आमचं वाटोळ करशील, तू मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नको. त्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात, देव जरी आडवा आला तरीही मराठा ओबीसी आरक्षणात जाणार आहे. तू शांत राहा. कारण गाव खेड्यात ओबीसी बांधवांचा आणि मराठा बांधवांचा एकदम चांगलं आहे. तू आमच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू नको, हे त्यांची सांगण्याची जबाबदारी. त्यांनी सांगून जर त्यांनी नाही ऐकलं आणि त्याने जर आमचं उडवलं तर माझा नावेला ते मी मंडल कमिशन चॅलेंज करणार आहे. मग काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण मंडल कमिशन चॅलेंज करणार. तुमच्या एकदा उड्या हाण्यात झाल्या, जर का मग आमचं एकदा या गॅमावर उठलं ना, मग तुमच्या पॅन्टीत घुसल्याशिवाय राहणार नाही. जरा धीरानं घ्या. मंत्रीपद जवळ आलं म्हणून मस्तीसारखं वागू नको. त्याला जायला वेळ नाही लागणार. आणि ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या नेत्याला आव्हान आहे, तुम्ही
तुम्ही त्यांना बळ देताय म्हणून माझ्या गोरगरीब मराठा समाजाला त्रास व्हायला लागलाय, त्याला आवरा. नसता तुम्हाला ही नाराजी या मराठा समाजाची पत्करावी लागणार आहे, हे तुम्ही विसरू नका.